दीपालीचे केस तालुका बीड जिल्हा एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हतं। तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एकच पोहोचले होते की पद्धतीने मारलंय आणि हे 16 डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं। बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा अति बोलतायत, मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा अति बोलतायत। तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी अति बोलत नाही, मी फक्त मस्साजोग नाही मस्साजोगच्या भोवतालचे सगळे जे काही गाव आहेत ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरून मारलं ते टेकडे शिव पासून शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधून माहिती घेतली होती आणि कंटिन्यू हिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत, बालाजी आहे, मी आता सगळ्यांची नावं सांगणार नाही, परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले, मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल। NDTVच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ओक्साबोक्षी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील आणि या पाणावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। साहेब पण असे किती संतोष देशमुख आहेत जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बीडमध्ये, असे किती संतोष देशमुख आहेत? तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांशी काय बोलवलं? मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलंय, माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही, कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत। अजितदादा त्यांनाही भेटायचंय मला, परंतु ते तिथं आले नव्हते, आता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल। मुख्यमंत्र्यांचा मात्र मी आभार मानून आलो, कारण मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं। पण असे किती मंत्रीपद गेलेले आता आमदार लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही, मी एकच स्टेटमेंट करेल, मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे SITनं त्याची सुद्धा चौकशी